शिरूर मधल्या फराटा इथं बोरवेलमध्ये पडलेल्या 4 वर्षाचा सुनील मोरे याचे पाय सोडवण्यात यश आलेलं आहे। थोड्याच वेळात सुनीलची त्या बोरवेलमधून सुटका होणार आहे। एनडीआरएफ कडून ही माहिती देण्यात आली आहे। 24 तासांपासून हा 4 वर्षांचा चिमुरडा सुनील मोरे हा बोरवेलमध्ये अडकलेला आहे। कालपासूनच त्याला सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आहे, गावकरी त्या ठिकाणी आहेत। एनडीआरएफची मदत सुद्धा घेतली गेलेली आहे आणि एनडीआरएफ कडून ही माहिती देण्यात आलेली आहे की छोट्या सुनीलचे पाय जे आहेत ते सोडवण्यात यश आलेलं आहे। 21 फूट खोल अशी ही बोरवेल खणण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये सुनील जो आहे हा 4 वर्षाचा मुलगा तो काल पडलेला होता। त्याच्या बाजूला एक समांतर खड्डा करून त्याला बाहेर काढण्याचे, त्याला सोडवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। काही ठिकाणी खडक लागलेले होते, त्याच्यामुळे थोड्या अडचणी येत होत्या। मात्र सकाळी जेव्हा आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली होती, एनडीआरएफ कडून माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला होता, तेव्हा त्यांनी म्हटलेलं होतं की 3 ते 4 तासामध्ये सुनीलला आम्ही सुखरूपपणे बाहेर काढण्यामध्ये यश प्राप्त करू आणि त्यानुसार आता सुनीलचे पाय जे आहेत ते त्या बोरवेलमधून बाहेर काढण्यात यश आलेलं आहे, अशी माहिती एनडीआरएफ कडून देण्यात आलेली आहे। 24 तासांपासून सुनील हा बोरवेलमध्येच अडकलेला आहे। तो श्वास घेतोय, त्याला हाक दिली की तो प्रतिसाद सुद्धा देतोय, अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे तो सुखरूप असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। 4 वर्षाचा सुनील मोरे जो आहे तो काल बोरवेलमध्ये पडलेला होता। सुनील ठिगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सुनील, सध्याची त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, काय अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच वृषाली, मांडगवान फराटा येथील बोरवेलमध्ये पडलेला सुनील मोरे तब्बल 24 तास झालेत आता या घटनेला। एनडीआरएफची टीम असेल, येथील जवान असतील, त्यांचे तत्पर कार्य त्या ठिकाणी चालू आहे। थोड्याच कालावधीमध्ये सुनीलला सुखरूप बाहेर काढण्यात येईल असं एनडीआरएफच्या टीमने सांगितलेलं आहे। आता सध्या त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं समजत आहे। तो खालून आवाज देत आहे, मात्र त्याला पाणी किंवा अन्न कोणत्या प्रकारचं खाली देता येत नाही वृषाली। सुनील, नेमकी त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, सविस्तर माहिती हवी आहे, कारण एनडीआरएफ कडून माहिती देण्यात आलेली आहे की त्याचे पाय जे आहेत ते सोडवण्यात यश आलेलं आहे। म्हणजे आणखी किती वेळ लागू शकतो, काय माहिती मिळते? नक्कीच वृषाली, अजून कमी एनडीआरएफच्या टीमने सांगितल्यानुसार अजून 30 मिनिटाचा कालावधी तरी सध्या लागू शकतो असं एनडीआरएफने सांगितलं आहे। या ठिकाणी बघ्यांची गर्दी खूप झालेली आहे, त्यामुळे थोडासा अडथळा निर्माण होत आहे, परंतु पोलीस या ठिकाणी बघ्यांना हटवत आहेत आणि बघ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळते वृषाली। सुनील, त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपण सकाळी जी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यावेळेला पोलीस अधिकाऱ्यांकडून, पोलीस निरीक्षकांकडून असं सांगण्यात आलेलं होतं की बघ्यांची गर्दी ही वाढते, त्याच्यामुळे त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने त्या ठिकाणी पावलं उचलली जात आहेत, नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच वृषाली, त्या ठिकाणी बॅरिकेड लावलेले आहे। बाजूनी बोरवेलच्या बाजूनी थोड्याशा 10 फुटावरती अंतरावरती दोऱ्या लावलेल्या आहेत, त्यामुळे बघ्यांचं नक्कीच सुनील, तुम्ही आपल्यासोबत असेल तर आपल्यासोबत सचिनानंद गावडे आहेत, जे एनडीआरएफचे कमांडर आहेत। गावडेजी, नेमकी आता त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? सुनीलला किती वेळामध्ये बाहेर सुखरूप काढण्यात येईल? आता ज्याप्रमाणे माहिती आपल्याकडे आली आहे, सुनीलचे पाय आता मोकळे झालेले आहेत। त्या ठिकाणी तिथपर्यंत टीम पोहोचली आहे। त्याचा शरीराचा वरचा भाग आहे तो अजून अडकलेला आहे। तर तिथे थोडा निमुळता भाग असल्यामुळे आणि कारण आता शेवटचा पार्ट आहे, त्यामुळे ते खूप अतिशय हळूवारपणे काम करतायत जेणेकरून सुनीलला इजा होऊ नये। कारण आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत आता आणि जवळपास ऑपरेशन संपलेलं आहे। आता टाइम फ्रेम देऊ शकत नाही, पण इट्स अ मॅटर ऑफ सम मिनिट्स आय थिंक। पुढच्या अर्ध्या 1 तासात ऑपरेशन संपेल, कारण टाइम यासाठी इम्पॉर्टंट नाही, त्याला सुखरूपपणे व्यवस्थित बाहेर काढणं ही पहिली प्रायोरिटी आहे। सो वी आर वर्किंग टुवर्ड्स दॅट। नक्कीच गावडेजी, सकाळी जेव्हा तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यावेळेला तुम्ही असं म्हटलं होतं की आधुनिक तंत्रज्ञानाचा त्या ठिकाणी वापर केला जातोय, जेसीबी आहेत आणि सर्व काही यंत्रणा जी आहे ती त्या ठिकाणी लागलेली आहे, त्याच्यामुळे आता कशा पद्धतीने पुढचं ऑपरेशन केलं जाईल? नाही, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जो इनिशियल पार्ट होता, हार्डवर्क जे होतं की ते कठीण खडक फोडून आजपर्यंत पोहोचणं सुनीलपर्यंत, तो आपण पार्ट संपवलेला आहे। आता जो शेवटचा पार्ट आहे तो अतिशय फाईन असा पार्ट आहे, त्यात अतिशय बारीकपणे काम करावं लागतं, कारण तो कुठल्या अवस्थेत अडकलेला आहे, त्याचे दोन्ही हात त्याच्या जवळ आहेत आणि तो निमुळता असा भाग आहे। त्यामुळं त्या ठिकाणी तो खडक फोडण्यासाठी आता ती मोठी इक्विपमेंट्स आपण वापरू शकत नाही, त्यामुळे छोटे ड्रिल्स आहेत, बाकी हॅमर्स असतात, त्यांचा वापर करून आपण त्याला तिथून काढण्याचा प्रयत्न करतोय। बट तो प्रतिसाद देतोय आणि त्या मुलाचं कौतुक करायला हवं की एवढे तास झाल्यानंतर देखील तो ज्याप्रमाणे सांगतोय त्याप्रमाणे ही स्पीकिंग इज कूल आणि तो अतिशय शांतपणे कॉपरेट करतोय। मला वाटतं त्यामुळे आमच्यासाठी ऑपरेशन करणं अधिक सोपं जात आहे
तर मला वाटतं लवकरच ऑपरेशन संपुष्टात येईल आता. नक्कीच धन्यवाद गावडेजी. आमच्याशी संवाद साधण्यासाठी सचिनानंद गावडे एनडीआरएफचे कमांडर आपल्यासोबत होते. ते या ऑपरेशनमध्ये आहेत आणि सकाळपासून आम्ही त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय की नेमकी त्या ठिकाणची परिस्थिती कशी आहे आणि कशा पद्धतीनं एनडीआरएफची संपूर्ण टीम जी आहे ती या मुलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करते. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की सुनील जो आहे तो हाकेला प्रतिसाद देतोय, शांतपणे तो कोऑपरेट करतोय संपूर्ण ऑपरेशनला. त्याच्यामुळे एक महत्त्वाची बातमी आपण म्हणू शकतो, एक महत्त्वाचा एक दिलासादायक बातमी म्हणू शकतो की सुनील जो आहे तो आतमध्ये बोरवेलमध्ये पडलेला आहे. 24 तास झाले तो त्या ठिकाणी अडकलेला आहे, मात्र अजूनही तो शांत आहे आणि ज्या पद्धतीनं हाक दिली जाते त्या पद्धतीनं तो प्रतिसाद सुद्धा देतोय. आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. सुनील, आपण त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाणार आहोत. सुनील, आता जसं एनडीआरएफचे कमांडर आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हाकेला प्रतिसाद देतोय सुनील, म्हणजे सर्व काही सुखरूप आहे आणि काही क्षणातच किंवा किती वेळ लागेल ते एक्झॅक्टली सांगू शकत नाही, मात्र काही वेळातच सुनीलला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश येईल. नक्कीच वृषाली, काही कालावधी थोडासा बाकी आहे. थोड्या कालावधीमध्ये एनडीआरएफचे जवान या ठिकाणी सुनीलला बाहेर काढतील, परंतु मात्र अद्यापासून सांगू शकत नाही की त्या ठिकाणी किती कालावधी लागू शकतो. सध्या तरी सुनीलची प्रकृती स्थिर आहे, तो हाकेला आवाज देतोय, त्यामुळे आता थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे सुनीलला बाहेर काढण्यासाठी. वृषाली, सुनील, आई वडिलांचा जीव नुसता हेलावून गेला असेल, कारण काल जेव्हा त्यांचं मूल त्या ठिकाणी पडलं त्यावेळेला जी त्यांची प्रतिक्रिया होती की नेमकं काय घडलं त्यांना कळलं नव्हतं, मात्र आता त्यांची परिस्थिती काय? सध्या त्यांची परिस्थिती नाजूकच आहे, कारण आई वडील त्यांच्या पोटचा गोळा हा आहे. त्यांचा एक मुलगा आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये त्याला एक मुलगी आहे, सुनीलला एक बहीण आहे आणि ही 2च मुलं आहेत. आणि हे जे कुटुंब आहेत ते बाहेर गावाहून या ठिकाणी मोलमजुरी करण्यासाठी आलं होतं, म्हणून त्यांचा जीव पूर्णपणे कासळीत झालाय. त्याचे आई वडील सुद्धा दिवसभर कालचा आणि आजची रात्र या ठिकाणी बोरवेलच्या बाजूला बसून आहे, मात्र त्यांच्या अश्रू अनावर होतं. वृषाली, नक्कीच धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्या ठिकाणचे अपडेट्स जे आहेत ते तुमच्याकडून आम्ही सातत्यानं जाणून घेणार आहोत. तुम्ही कालपासून प्रत्येक अपडेट जे आहे ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताय, मात्र तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. सुनील मोरे याच्या आई वडिलांची प्रतिक्रिया, ज्यावेळेला त्यांचं मूल या बोरवेलमध्ये पडलं त्यावेळेला त्यांचं मन हिलावून गेलेलं होतं, काय करावं हे सुचत नव्हतं. त्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचते, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आता पहा. त्याला वाटलं खड्डाच आहे काय माहित, ते पोत हाताळलं होता, ते पोत घ्यायला लागला पाय घसरला, तसंच गेला खाली. तो तुम्ही समोर होता तेव्हा? नाही, आम्ही तिकडे कामाला होतो. मग तुम्हाला कसं कळलं? त्या संग एक मुलगा होता ना. कोण मुलगा होता त्याला? शेजारचाच होता. मग त्यांनी सांगितलं का येऊन तुम्हाला? हा, काय सांगितलं? की पडला सोन्या बोर मध्ये म्हणून. आम्ही काम करीत होतो, तो कधी इकडे येतच नसतो, पण अचानक 2 जण आले खेळत खेळत. आमची आई इथं कामाला असते, मग आईची गाठ घेतली आणि खेळत खेळत असं गेला की आता असं त्याच्यावर काहीतरी त्याचा पाय पडला त्याच्यावर, तसाच खाली गेला.